पाचव्या टप्प्याच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या. 20 मेला मुंबईतील 6 जागांवर, राज्यातील 13 जागांसाठी मतदान. लोकसभा निवडणुकीसाठी सुरू असलेल्या पाचव्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. राज्यात 20 मे रोजी मुंबईतील 6 लोकसभेच्या जागांसह राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली. पाचव्या टप्प्यातील प्रचारात मुंबईत महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरेंनी प्रचाराची धुरा सांभाळली, तर महायुतीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभांचा धडाका लावण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे भाजपकडून महाविकास आघाडीच्या विरोधात मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. राज ठाकरेंनी प्रचार सभा घेत महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन केलं आहे. मुंबईतील 6 जागांसह राज्यातील धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे या लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघात ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेंची शिवसेना असा सामना आहे, तर भिवंडी आणि दिंडोरीची जागा महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाली होती. मुंबईतील लोकसभेच्या 6 जागांसाठी 20 मे रोजी मतदान पार पडणार आहे. मुंबईत काँग्रेस पक्षाकडून 2 उमेदवार रिंगणात उतरवण्यात आलेले आहेत, तर उर्वरित 4 जागांवर उद्धव ठाकरेंचे उमेदवार महायुतीशी 2 हात करणार आहेत. महायुतीमध्ये 3 जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळालेल्या होत्या, तर उर्वरित 3 जागांवर भाजपने शड्डू ठोकला होता. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.